दिवसानंतर भेट होती आपली. 3-4 महिने झाले आय थिंक. 6 महिने झाले असते. अमोल उचिन माझी 10-12 दिवसानंतर भेट होती. आज आम्हाला जायचंय बजाजनगरला शॉपची पूजा करण्यासाठी. फायनली आपण आता आपल्या बजाजनगरच्या शॉपच्या तिथे आलेलो आहे. तर काहीच बघा किती मोठा एंट्रन्स आहे शॉपचा आणि शॉप एकदम मोठा असणार आहे. हे बघा सगळेच मेंबर आलेले. चला आपण पूजा करून घेऊ एकदा. चलो चलो चलो. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर काही पहिले तर कमेंट सेक्शन मध्ये हे सांगा की मला किती मिस केलं. खूप दिवस झाले आपले ब्लॉग आले नाही, त्याच्यामुळे मला खूप जणांचे मेसेज येत होते, मेल येत होते, कुठं मेसेज येत होते, कमेंट येत होत्या की दादा ब्लॉग कर ब्लॉग कर ब्लॉग कर. युट्यूबला तर 1-2 सबस्क्रायबर डेली कमेंट करत होते प्रत्येक व्हिडिओ खाली की दादा ब्लॉग कधी येणार आहे. तर काही तुम्ही एवढं सगळं प्रेम करताना हे बघून खूप जास्त भारी वाटतं. तर काही या ठिकाणी मी आता उठलोय, फ्रेश वगैरे झालोय. अँड गुड न्यूज अशी आहे की आपले अमोल भाऊ जे बारामतीला गेले होते 10-15 दिवसासाठी जॉबसाठी, ते आता रिटर्न आले छत्रपती संभाजीनगरला. सोनाली वहिनी सुद्धा जॉबवरनं आलेली आहे घरी. आज आपण त्यांना पण भेटूया. त्या पहिले आपल्या नवीन घराकडे जाऊ आणि काय काम झालंय ते एकदा बघून येऊ. त्याच्या पहिले मम्मी हर्षद ऑलरेडी नवीन घराकडे गेलेले, पप्पा गेले ड्युटीला आणि आरोही खाली आवरतीये. चला आता आरोहीकडे जाऊया. आता आलोय मी खाली या ठिकाणी. आता आरोहीचं पण आवरलेलं आहे. चला नवीन घराकडे जाऊ. चष्मा कसा दिसतोय? चष्मा चांगलाच आहे, शेवटी गिफ्ट कोणी केलेलं आहे. आणि आपल्या शॉप मधला मिरर किती भारी कामात आला. आणि तिथं बघा काय लिहिलेलं आहे, आप सीसीटीव्ही की निगरानी में हे. तर आपण आहे ना आपली एक्सेल 6 घेऊन जाऊ आज बाहेर. मॅडम सीट बेल्ट लावायला विसरू नका, सीट बेल्ट लावा. तर काही फायनली आलोय आपण आपल्या नवीन घराकडे. तर चला आपण वरती जाऊन बघू काय काम झालंय. चलो. मी तर बघितलं का जुगाड, आपल्या तिकडं पाणी नाही म्हणून मम्मी इकडे येऊन कपडे धुती आणि इकडे पण तोरण तयार केलंय मम्मीने. जिकडं तिकडं चड्ड्यांचं तोरणच तोरण आहे. तर आपलं आहे ना हॉलमध्ये तर काहीच काम झालेलं नाहीये. हॉलचं किचनचं काम भरपूर सारं बाकीच आहे. बट वरती बेडरूम मध्ये बघून येऊ काय काम झालंय. तर इकडे मम्मी पप्पाच्या बेडरूम पासून चालू करू. तर इकडे ना पॅनेलिंग वगैरे झालेलं आहे. आणि इथं बाथरूमचा दरवाजा आहे, टॉयलेट बाथरूमचा. इथं मिरर येणार आहे आणि स्टोरेज साठी केलेलं आहे मम्मी पप्पाचं सामान वगैरे ठेवायला, मेकअपचं वगैरे. इकडच्या साईडला वॉर्डरोब वगैरे. ते बघ वरचे ड्रॉवर पण झालेले आता. हा ड्रॉवरच बोलता ना त्याला? शेल्फ बोलता का? ड्रॉवरच बोलता. कप्पे. हा मातृभाषेत आपल्या कप्पे. टेन्शनच नाही. इथे ना स्लायडिंग डोअर पण लागलेले वॉर्डरोबचे. बघा किती भारी वाटतंय ना. किती मोठा स्टोरेज आहे. बाप रे बाप, स्टोरेज आहे नुसतं इथं. आणि काही कप्पे बघितले का किती मोठे आहे. बघा किती मोठा स्टोरेज बसू शकतो याच्यात. मी तर इथे बसेल तिच्यात. तू तर कशात बसशील? तू याच्यात पण बसशील. हा बसेल तिथं ड्रॉवर मध्ये. याला बोलतात ड्रॉवर. हा याला ड्रॉवर बोलतात आणि याला काय बोलतात यार? कप्पे. कप्पे. हर्षदच्या रूमचं पण खूप काम झालेलं आहे. हा इकडे पण पॅनलिंग वगैरे झालेलं आहे, डिझाईन वगैरे. वरती लोअर्स येणार त्याच्यासाठी झालेलं आहे. वॉर्डरोब पण झालेलं आहे. सगळं काम झालंय इथलं. तर फक्त इथलं ते शेल्फ बाकी आहे. कप्पे. इथले हे किती क्यूट वाटतं ना. ते डोरेमॉन मध्ये नसायचं का तो झोपायचं तिच्यात, तसंच होतं. सेम तसंच आहे छोटस. बेड नसतं करायचं, याच्यातच झोपू घालायचं. हा ते डोरेमॉन सारखं. स्कूबी डोरेमॉनच आहे ना. आणि आपल्या थर्ड बेडरूमचं तर अजून काहीच काम नाही झालेलं. जेवढं होतं तेवढंच बेड आहे, वॉर्डरोब आणि हे पॅनलिंग. बट ते पण काम बाकी आहे अजून. म्हणजे इथलं काम भरपूर बाकी आहे. तर घराकडे काय काम चालू आहे काय नाही आता आम्ही सगळे एकदा राऊंड मारून घेतलेलं आहे. घराकडे अजून भरपूर सारं काम चालूच आहे. मला असं वाटतं 2 ते 3 महिने सहज या सगळ्या कामाला लागणार आहे जास्त. बट आपली जी शिफ्टिंग असणार आहे ती दिवाळी नंतरच असणार आहे. कारण दिवाळीच्या पिरियडमध्ये आपल्या मागे शॉपची कामं असतात, त्याच्यामुळे आपल्याला इकडे यायला काही टाइमच भेटणार नाही. म्हणजे शिफ्टिंगसाठी आपल्याला तर काही इकडे सामान आणायचं नाहीये शिफ्टिंगसाठी तसं बघायला गेलं तर. बट आपल्याला सगळा मित्र परिवार बोलवायचा आहे, सगळी फॅमिली बोलवायची, आपली सगळी सह्याद्री टीम बोलवायची आहे. त्याच्यामुळे सगळे निवांत दिवाळी नंतर होणार आहे. घरभरणी पण जी असणार आहे ती दिवाळी नंतरच असणार आहे. एवढं स्वप्नातलं घर असं बनतंय आपलं, तर घरभरणी पण चांगलीच करायची आपल्याला. अरे तिचे कान हे काय टोचलेले. तर आमची भेट ना किती दिवसानंतर होतीये. उठना म्हणजे उठणं जरा. किती दिवसानंतर भेट होती आपली? 3-4 महिने झाले आय थिंक. 6 महिने झाले असते. आणि सिद्धूची माझी तर जास्त झाली. 7-8 महिने झाले. कसा वा? एकदम मस्त. सरप्राईज ठरवू नये.
काही आमची प्लॅनिंग चालू आहे की परत आम्ही चौघजण आहे ना कुठेतरी लांब फिरायला जाऊ, बट आमची प्लॅनिंगच होत नाहीये. कोणतंही डेस्टिनेशन एकाला आवडतं एकाला आवडत नाहीये. करा काहीतरी निर्णय लावा. युट्यूबला आहे सांग ना, काही सजेस्ट कर ना. केले मी सजेस्ट, फक्त माझं एवढंच आहे की चालायचं नका सांगू, तिथं चढायचं वगैरे काहीच नका सांगू. मग काय तुला काय डायरेक्ट विमानाने घेऊन जाणार का? माझी मेंटल हेल्थ चांगली आहे, फिजिकल हेल्थ लो आहे फक्त माझी. तर काही आम्हाला प्लॅनिंग करायची होती कुठं फिरायला जायचं, ते प्लॅनिंग तर बाजूलाच राहिली. आम्ही इकडे तिकडेच फिरतोय. इथं आहे ना मिस्टर DIY मधून आहे ना सिद्धून बघा काय घेतलेलं आहे, ते बबल नसतं का ते उडवायचं घेतलेलं आहे. उडवा उडताय उडताय. आश्लेष आणि ते पण गेले घरी आणि आता आरोही आणि मी ना आपल्या नवीन घरी चाललोय परत. आम्हाला अमोल भाऊनी ना या शीट दिल्या एवढ्या, तर या आपल्याला नवीन घराकडे टाकून यायचे आहे. आणि चला आता अमोल भाऊला पण भेटू. आम्ही नवीन घराकडे गेलो तिथं शीट टाकल्या आणि त्याच्यानंतर मी अचानक घरी आलो कारण आमच्या भाऊजीला नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची आहे, तर ती स्कूटी आम्हाला आणायला जायची. तर काही आम्ही शोरूमला आलो होतो, भाऊजीला गाडी घ्यायची होती, बट ड्यू टू सम रिझन गाडी आम्हाला 2-3 दिवसानंतर भेटणार आहे. बट आता आपल्याला जायचंय बजाज नगरला आणि या ठिकाणी रवी भाऊ पण आलेले आणि मेन म्हणजे अमोल भाऊची माझी 10-12 दिवसानंतर भेट होती. भाऊ गेले होते बारामतीला जॉब साठी, बट फायनली अमोल भाऊ परत आलेले. अमोल भाऊ वेलकम. मिस केलं नाही मला? रोज व्हिडिओ कॉल तुम्हाला. हा व्हिडिओ कॉल होते ना. आणि आमचे जे भी यार जाऊ दे आता, दिल तोड़ दिया उन्होंने हमारा. अभी वो बिजी है किसी दोस्त के साथ. बैठो सरपंच सामने बैठो, आम्हाला गप्पा मारायचे. बसा बसा. नाही तुमचा व्हिडिओ कॉल चालतो हो मित्राला. तर आता आम्हाला जायचंय बजाज नगरला सरप्राईज प्रिपरेशन चालू आहे. ते कळलंच तुम्हाला 1-2 दिवसात. तिकडे आता सध्या भिंत पाडलेली शॉपची. आता सरप्राईज मला वाटतं सांगायची गरज नाही राहिली, सगळ्यांना कळूनच दिली तिथं दाखवल्यानंतर. काय सरपंच बरोबर आहे ना? काय म्हणता आरबी? समजणार सगळ्यांना समजणार आहे. मस्त उद्या एक भारी व्हिडिओ करायचा आहे. उद्याच करायची बरं का पूजा. त्याच्यानंतर 3-4 दिवस पूजा जमणार नाही आणि उद्या संध्याकाळी अमावस्या लागते. त्याच्या पहिले उद्या पूजा करून घ्यायची आपल्याला. तर आता आलोय आपण बजाज नगरला आणि काही हवा किती मोठं शॉप आहे. आणि काही आता माझ्या पोटात काही राहत नाहीये, तर आपलं जे सह्याद्री मेन्स फॅशन हब आहे ते आता आपण बजाज नगर मध्ये चालू करतोय. उद्या फायनली पूजा होणार आहे आणि ह्या कामाची सांगता होणार आहे, म्हणजे काम चालू होणार आहे. आपलं फर्निचरचं वगैरे हे सगळं निघणार आहे आणि इथं पूर्ण रिनोव्हेशन होणार आहे. एकदम भारी फर्निचर होणार आहे आणि फर्निचरचं काम करणार आहे आमचे बिना अंघोळीचे मामा बस्ती में दिलदार हस्ती. लय हाल झाले तुमचे कामाला का. आता आहे ना उद्या आम्हाला इथली पूजा करायची आहे, त्याच्यानंतर फर्निचरचं काम चालू होईल. पहिली इथं भिंत होती मध्ये, ती भिंत आपण पाडलेली आहे आणि ऍड्रेस आहे ना मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकून ठेवतो, म्हणजे जेव्हा केव्हा शॉप ओपन होईल तेव्हा तुम्हाला कळलंच. उद्या फायनली पूजा होऊन काम सुरुवात होणार आहे. तर काही जाता आहे ना आम्हाला रविवारी पार्टी दिलेली आहे, पाणीपुरी पण खाऊ घातली आणि परत दाखवा एक आयटम. राजगिरीचे लाडू आहे, शेंगदाण्याची चिक्की आहे, परत ह्या गोळ्या आहे, ह्या पण गोळ्या आहे आणि या कॅन्डी आहे. फायनली आता आम्ही इथून निघालेलो. इथं भरपूर वेळपर्यंत काम चालू होतं त्याच्यामुळे आम्ही इथंच थांबलो होतो. आता उद्या लवकर यायचंय कारण आम्हाला इथली पूजा पण करायची आणि मला आता एवढी झोप येते माहिती का. आता मस्त झोपून राहतो गाडीत. तर काही आजचा दिवस दुसरा आणि आज आम्हाला जायचंय बजाज नगरला शॉपची पूजा करण्यासाठी. या ठिकाणी हर्षद पण आलेला आहे शाळेतून, मम्मीचं पण आवरलेलं आहे आणि आरोहीचं पण आवरलेलं आहे. आरोहीने रेड कलरचा ड्रेस घातलेला आहे, आपलं कॉन्ट्रास्ट मध्ये झालं रेड व्हाईट. हर्षदचं पण व्हाईट कलर आहे, मम्मीची ब्ल्यू कलरची साडी आहे. रवी भाऊ, अमोल भाऊ, जयराम भाऊ ऑलरेडी पुढे गेले होते, त्यांना शॉप आणि ते आवरायचं होतं कारण तिथे ना खूप सारं फर्निचरचं मटेरियल पडलेलं होतं त्याच्यामुळे ते लवकर गेले होते. आणि आता पाठीमागून पण रवी भाऊची मम्मी, सोनाली वहिनी, मम्मी, आरोही, हर्षद आम्ही सगळेच चाललोय आणि अरविंद पण आलेला आहे फुलंबरीवरनं. मॅडम पण आलेला आहे. मॅडम पहिले सीट बेल्ट लावावं, बसल्यावर पहिली प्रायोरिटी सीट बेल्टला देत चला. सीट बेल्ट लावते मी, लाव लवकर भावानी. पाठी मग हर्षद बसलेला आहे, मम्मी बसलेली आहे. मावशील त्यांना जागा ठेव. हर्षद तू मागं जा, नाही तू अरविंद दादा त्यांच्या गाडीत जा, ते इथं थांबलेले बारव्याजवळ. चलो तुम्ही नाही येते तिकडं, काम आहे का? बैठो कार्तिक. मावशी पण आलाय, सोनाली वहिनी आलाय आणि हर्षू पण आलाय. हर्षू उशी दादा. तर हर्षदला आणि कार्तिकला ना मी त्या गाडीत पाठवलेलं आहे आणि हर्षू या गाडीत आहे. हर्षू कुठे जायचं? हा कुठे जायचं? दुकानात जायचं का? चला.
तर काही फायनली आपण आता आपल्या बजाजनगरच्या शॉपच्या तिथं आलेलो आहे. चला मी एकदा तुम्हाला शॉप दाखवतो. तसं तर मी तुम्हाला दाखवलंच होतं, पण परत एकदा बघून घ्या. तर काहीच बघा किती मोठा एंट्रन्स आहे शॉपचा, आणि शॉप एकदम मोठा असणार आहे. हे बघा कसं आहे मावशी शॉप. आता भिंत पाडल्यावर कसं वाटतंय? एकदम मोठं वाटतंय वहिनी. लल्लू काका कसं आहे शॉप? पप्पा कसं आहे शॉप? कसं आहे मम्मी? कसं वाटतंय? एकदम मोठे. हर्षू गणपती बाप्पा. तर आता ना आम्ही पेढे घेण्यासाठी आलेलो आहे, कारण आम्ही ना गडबडीत निघालो होतो, त्याच्यामुळे आम्हाला पेढे घ्यायचं काही लक्षात नव्हतं. ऐन वेळेवर लक्षात आलं, मग आता लगेच पेढे आणण्यासाठी आलोय. इथे आहे ना आरुईन त्यांनी आता ना रांगोळी काढलेली आहे. आरुई कलरफुल नाही काढत आहे? कलर नाही ना आपल्याकडे. जाऊ द्या कलरफुल ओपनिंगला काढू. जाऊ दे व्हाईट तर व्हाईट चालतं. तर काही या ठिकाणी आता सगळेच मेंबर आलेले. चला आपण पूजा करून घेऊ एकदा. चलो 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 या पुढे सगळ्यांनी. चला चला. ना आपण एंट्रन्स वरती ना स्वास्तिक पण काढून घेतलेलं आहे. रांगोळी पण एकदम मस्त वाटते आता. तर आरोहीची मम्मी आलेली ना, तर मम्मी आणि मावशी मागे लागल्या त्यांना म्हणे आम्हाला ज्वेलरी घेऊन द्या. चला जवळ गेल्यावर दिसत ते. चला मला याच्यापेक्षा चांगला घ्यायचा. हा हा माझ्या मम्मी ऍडजस्ट होते त्याच्यावर. उलट ते कुठे ओरिजिनल मागते, 1 ग्रामचीच मागते ते. नाही मला त्यांना चांगल्या क्वालिटीचं. मग चला मग सोनाराच्या दुकानात चला. ए चला आरोही तुझी मम्मी सोनाराच्या दुकानात नेते आम्हाला. चला चला चला. कोणाला काय काय काढतोय पोरं सगळ्यांना मागे लागा. चला. हे काय ज्वेलर्स पण बाजूलाच आहे. मोठ्या दुकानात चला. मोठ्या दुकानात चला. काय रे हर्षू होतो काढला नाही. मी ना आता उषा मावशीच्या घरी आलोय, आणि इथे आम्ही चिवडा खात होतो. रवी बोलके काम नाही, कांदा कापा म्हणे. कांदा कापा. तो कांदा एवढा तिखट आहे, सगळे रडताय आता. भाऊ दाखवा तुमचे डोळे, तुम्ही सगळ्यात जास्त रडताय. हे बा जयराम भाऊ डोळ्यातून एक थेंब नाही, काहीच होत नाही. बाय बाय कर सगळ्यांना. बाय बाय कर. अय चपट्या बाय. फायनली आलोय घरी आल्यानंतर पहिले मी दाढी केली माहिती का, कारण सकाळी मला दाढी करायचं लक्षात नव्हतं. आणि आता आहे ना आम्हाला नवीन घराकडे जायचं राऊंड मारायला. सो या ठिकाणी अमोल भाऊ पण आले. चलो अमोल भाऊ जाते नाही घर के तरफ. अमोल भाऊ ही गाडी तुम्हाला मस्त सूट होती, तुम्ही पण लवकरच हिमालयन घेऊन टाका. आपलीच आहे नाही राव. हा चुकल्यावर सॉरी यार भाऊ, ही गाडीच आपली आहे. बाय बाय. तर काही आता आलोय मी आपल्या घराकडे काय काम झालंय काय नाही ते ना मी एकदा वरतून बघून येतो. काही नवीन घराकडनं आलोय आता घरी, आणि आता मला माहित पडलं की आम्हाला आहे ना मामाच्या गावाकडे जायचंय. सागरने फोन केलाय. सागर म्हणे या म्हणे मस्तपैकी चिकन करतो म्हणे. त्यासाठी आता अमोल भाऊला पण सोबत नेतो आम्ही, आणि आरोही पण येते सोबत. आणि आरोहीने अंशूसाठी बॉटल आणली. त्या 2 बॉटल काय आणल्या? ही अमृतची आहे, ही अंशूची आहे. हा का. आणि पाटी आणलेली आहे, आणि बॅग पण आणली आहे. बट ती बॅग आहे ना थोडी फाटलेली आहे, सो बदलून घ्यायची. चलो चलो चलो. पप्पा पण आले ड्युटीवर. पप्पा पण येत आहे सोबत. बसा लवकर. कोण कुठं हर्षद आरोही गेली माग. पण त्या दिवशी शर्ट घातलं होतं, त्या दिवशी पप्पाचं फेवरेट झालंय. आरोही दिन काय आणलं बघ. तू सांगितलं होतं मला. काय म्हणलो तू? पाती ना. पाती. चल. मस्त सागरकडे चिकनची पार्टी आहे, आणि अंशू तर आमच्या जवळ काही येत नाहीये. सो अंशूची ही जी गाडी आहे, ही गाडी ना आम्ही घेऊन जाणार आहे. अंशू ही गाडी मी नेईल. अंशू ही गाडी मी नेईल. नेऊ का? कशी बघती बोलती. तर एकदम आमचे पोटभर जेवण झालेले आहे, जरा शिल्लकच जेवण झालेले आहे आमच्या भाऊच्या ढेरी. तर बघा अरे बापरे. चल सागर कधी संभाजीनगरला सह्याद्रीच टी शर्ट घालून घेतले. चल ना मामी चला बाय. जातो आणि आता या लवकर तुम्ही संभाजीनगरला सगळे. बाय बाय कर हर्षद. हर्षू बाय कर. मला कुठं बाय, त्यांना बाय कर ना. मला दे ती बॅग. मला दे पैसा मोबाईल आहे का तुझा? चला जाऊ आता. खूप लेट झाले, 10:30 झाले. आपल्याला जायला 1 तास लागेल परत. तर काही फायनली आता घरी आलोय, आणि आता आहे ना मला खूप जास्त झोप येते. आणि काही आपलं आता शॉप चालू होतंय बजाज नगर मध्ये. आणि तुम्हाला कसं वाटलं आपलं नवीन शॉप चालू होतंय
एवढं सगळं प्रेम देताय तुम्ही, त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आपलं नवीन शॉप चालू होतं त्याबद्दल नक्की कमेंट करा आणि त्या शॉपच्या आयडीला नक्की फॉलो करा, कारण आपण ओपनिंगच्या दिवशी 5 लकी विनरला शर्ट आणि पॅन्ट डायरेक्ट फ्रीमध्ये देणार आहे. त्याच्यामुळे त्या आयडीला देखील फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूप दिवसानंतर व्लॉग आलाय, सो किती मिस केलं कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.